हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही एकदम करेक्ट थंबनेलवर क्लिक केला आहे. आपण या व्हिडिओमध्ये पाहूया 12वीचा सहकार पेपर. बघा मित्रांनो, 2026चा हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर आहे. यामधलेच काही क्वेश्चन्स तुम्हाला 2026 म्हणजे उद्याच्या पेपरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर बघा मित्रांनो, हा जो पेपर आहे हा आपण फुल आन्सरशिप सोबत बघणार आहे. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी या चॅनलवरती 12वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून कोणताही नवीन व्हिडिओ आला की सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्या समोर येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ सर्वात पहिले पाहू शकाल. आणि हा खूप जण मायनर मिस्टेक करतात आणि त्यांचे मार्क्स घसरतात. तर ते का घसरतात? बघा, खूप जण काय करतात की जे सूचना असतात त्या सूचना वाचतच नाही आणि प्रश्न क्रमांक 1 ला स्टार्ट करतात. तर असं बिलकुल करायचं नाही. सर्वात पहिले तुमच्या समोर येतात सूचना, तर सूचना वाचून घ्यायच्या, त्यानंतरच पेपरला स्टार्ट करायचं. तर चला, थोडा सुद्धा टाइम वेस्ट न करता आपण पेपरला करू स्टार्ट. बघा, प्रश्न क्रमांक 1 अ, पुढील दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. बघा, तुम्हाला 5 मार्क्ससाठी क्वेश्चन्स आहे. 5 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. बघा, 1 नंबरवरती तुम्हाला दिलेलं आहे, सभासत्वासाठी सर्व अटींची पूर्तता करणाऱ्या सभासदास रिकामी जागा म्हणतात. तर बघा, काय म्हणतात? क्रियाशील म्हणतात की सहयोगी म्हणतात की नाममात्र म्हणतात? तर यामधलं करेक्ट आन्सर कोणतं आहे हे तुम्हाला लिहायचं असते आणि इझिली याचा 1 मार्क्स घ्यायचा असते. तर बघा, याचा करेक्ट आन्सर आहे क्रियाशील. बघा, क्रियाशील आन्सर तुम्हाला इथं लिहावं लागेल आणि इझिली 1 मार्क्स घ्यावा लागेल. त्यानंतर बघा, 2 नंबरवर येते, भारतातील पहिली सहकारी कायदा रिकामी जागा साली सहमत करण्यात आली. तर बघा, याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे क नंबरचं 1904. बघा, 1904 हे करेक्ट आन्सर आहे. हे आन्सर तुम्हाला लिहावं लागेल आणि इझिली याचा पण 1 मार्क्स घ्यावा लागेल. त्यानंतर येते 3 नंबर. बघा, 3 नंबरवरती तुम्हाला दिलेलं आहे, सभासद हे सहकारी संस्थेचे रिकामी जागा असतात. तर बघा, याचा करेक्ट आन्सर आहे क मालक. बघा, सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात असं तुम्हाला आन्सर लिहावं लागेल आणि इझिली 1 मार्क्स घ्यावा लागेल. त्यानंतर बघा, 4 नंबर, सभेमध्ये चर्चा करायच्या यादीला रिकामी जागा असे म्हणतात. तर बघा, ब नंबरचं करेक्ट आन्सर आहे कार्यक्रम पत्रिका. बघा, कार्यक्रम पत्रिका असं तुम्हाला आन्सर लिहावं लागेल आणि याचा पण 1 मार्क्स तुम्हाला घ्यावा लागेल. त्यानंतर येते 5 नंबर. बघा, सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष रिकामी जागा रोजी संपते. तर बघा, इथं तुम्हाला लिहावं लागेल 31 मार्च. बघा, 31 मार्च तुम्हाला आन्सर लिहावं लागेल आणि इझिली याचा पण 1 मार्क्स घ्यावा लागेल. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला इथं 5 मार्क्स इझिली मिळतात. बघा, 5 मार्क्सचा क्वेश्चन आहे, एकदम IMP क्वेश्चन आहे. हे पण क्वेश्चन तुम्ही इझिली करून जा मित्रांनो. हे क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता आणि इझिली 5 मार्क्स मिळवू शकता. योग्य जोड्या जुळवा. बघा, इथं तुम्हाला जोड्या लावायच्या आहे आणि इझिली 5 मार्क्स घ्यायचे आहे. बघा, हे 5 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. मी इथं तुम्हाला जोड्या लावून दाखवतो. करेक्ट आन्सर याचं काय आहे? तर बघा, क्रियाशील सभासद. क्रियाशील सभासद याचा आन्सर आहे 2 नंबर, मतदानाचा अधिकार नसतो. त्यानंतर बघा, सहयोगी सभासद. सहयोगी सभासद याचा आन्सर आहे 5 नंबर. बघा, संयुक्तपणे भाग धारण करतो. त्यानंतर बघा, संचालक. संचालकचं आन्सर आहे सभासदांचे प्रतिनिधी. बघा, संचालकचा आन्सर आहे 1 नंबर, सभासदांचे प्रतिनिधी. त्यानंतर बघा, ड नंबरवरती येते सचिव. सचिवचं आन्सर असं आहे की मतदानाचा अधिकार नसतो. बघा, सचिवचा आन्सर आहे 3 नंबर, मतदानाचा अधिकार नसतो. त्यानंतर बघा, ई नंबरवर आहे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा. तर बघा, 1960. तर हे याचं आन्सर आहे 10 नंबरचं. तर अशा प्रकारे याचा करेक्ट आन्सर आहे. तर इझिली तुम्हाला 5 मार्क्स इथं मिळतात. तर हा पण क्वेश्चन तुम्ही नक्की करून जा. त्यानंतर बघा, समोर आहे क. क मध्ये तुम्हाला विचारलेलं आहे, पुढील विधानांसाठी एक शब्द समूह शब्द लिहा. बघा, तुम्हाला एक इथं समूह शब्द लिहायचा आहे आणि 5 मार्क्स तुम्हाला इथं घ्यायचे आहे. बघा, 5 नावे तुम्हाला लिहायचे आहे आणि इझिली 5 नावे लिहायची, तुम्हाला इथं 5 मार्क्स इझिली मिळतात. बघा, हा पण क्वेश्चन्स IMP आहे आणि एकदम इझी क्वेश्चन्स आहे. तुम्हाला एकदम शॉर्टकटमध्ये एका शब्दात तुम्हाला इथं आन्सर लिहायचं असते आणि 5 मार्क्स तुम्हाला घ्यायचे असतात. तर बघा, इथं तुम्हाला 5 प्रश्न दिलेले आहे, 5 विधाने तुम्हाला दिलेली आहेत. तर या विधानांसाठी तुम्हाला एक समूह शब्द लिहायचा आहे आणि इझिली तुम्हाला 5 मार्क्स घ्यायचे आहे. तर बघा, 1 नंबरवरती तुम्हाला दिलेलं आहे की विशिष्ट कालावधीसाठी ठेवण्यात येणारी ठेव म्हणजे मुदत ठेव. त्यानंतर बघा, पहिली सर्वसाधारण अधिमंडळाची सभा बोलवणारी व्यक्ती. तर इथं शब्दसमूह असा आहे की मुख्य प्रवर्तक. बघा, मुख्य प्रवर्तक तुम्हाला इथं शब्द लिहायचा आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर येते 3 नंबर, जिल्हा पातळीवर कार्य करणारी सहकारी बँक. तर इथं तुम्हाला लिहावं लागेल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. बघा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तुम्हाला इथं लिहावं लागेल आणि इझिली याचा पण 1 मार्क्स तुम्हाला घ्यावा लागेल. त्यानंतर येते 4 नंबर, सभेच्या कामकाजाची नोंद ठेवणारे पुस्तक. बघा, इथं तुम्हाला लिहावं लागेल की इतिवृत्त. इतिवृत्त तुम्हाला इथं लिहावं लागेल आणि 1 मार्क्स इझिली घ्यावा लागेल. त्यानंतर येते 5 नंबर, सहकारी संस्थेची संरक्षक भिंत. तर इथं तुम्हाला लिहावं लागेल की राखीव निधी. बघा, राखीव निधी इथं तुम्हाला लिहावं लागेल आणि इझिली याचा पण 1 मार्क्स घ्यावा लागेल. तर अशा प्रकारे याचा आन्सर आहे. तुम्हाला नावे लिहावं लागतील आणि इझिली 5 मार्क्स घ्यावे लागतील. त्यानंतर बघा, समोर आहे ड. बघा, खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा. बघा, याचा आन्सर पण मी तुम्हाला सांगतो, बट आतापर्यंत पण तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून कोणताही नवीन व्हिडिओ आला की सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्या समोर येईल आणि तुम्हाला तो व्हिडिओ सर्वात पहिले दिसेल. त्यानंतर तुम्ही जर आतापर्यंत पण या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्या समोरचं जे कमेंटचं ऑप्शन असते ते ऑप्शन स्क्रोल होईल आणि त्यापुढे हाईपचं ऑप्शन येईल. तर हाईप पण नक्की करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल आणि सर्वांचंच चांगलं होईल. तर चला, खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा हा प्रश्न आपण पाहूया. बघा, 5 मार्क्सचा क्वेश्चन आहे. 5 मार्क्स तुम्हाला याचे पण इझिली मिळतात. बघा, तुम्हाला जे हे विधाने आहे हे विधान चूक आहेत की बरोबर आहे हे तुम्हाला लिहायचं असते आणि इझिली 5 मार्क्स तुम्हाला घ्यायचे असतात. तर बघा, मी तुम्हाला याचा पण आन्सर सांगतो. तर बघा, 1 नंबरचं विधान आहे, चालू ठेवीवर अधिविकर्ष सवलत मिळते. तर बघा, हे जे विधान आहे 1 नंबरचं हे विधान बरोबर आहे. त्यानंतर बघा, 2 नंबरवरती तुम्हाला विचारलेलं आहे, सहकारी संस्थेचे सभासद संचालकांची निवड करतात. तर हे पण विधान एकदम बरोबर आहे. त्यानंतर बघा, 3 नंबर, सभा चालू झाल्यानंतर गणपूर्तीची आवश्यकता नसते. तर बघा, हे विधान गलत आहे. त्यानंतर बघा, 4 नंबर, भागधारक
हे सहकारी संस्थेचे सावकार असतात. तर हे पण विधान चूक आहे. त्यानंतर बघा 5 नंबर, सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेची नोंदणी करतात. तर हे विधान एकदम बरोबर आहे. तर अशा प्रकारे तुमचे बरोबर, बरोबर, चूक, चूक, बरोबर अशा प्रकारे तुम्हाला इथं आन्सर लिहावं लागेल आणि इझिली याचे पण 5 मार्क्स तुम्हाला इझिली घ्यावे लागतील. बघा एकदम सोपं तुम्हाला हा जो क्वेश्चन आहे हा एकदम सोपा क्वेश्चन आहे आणि एकदम सोपे तुम्हाला प्रश्न इथं विचारलेले आहेत. या प्रश्नाचं आन्सर तुम्ही चूक आहे की बरोबर आहे हे तुमच्या मताने इझिली लिहू शकता आणि इझिली याचे 5 मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा समोर येते प्रश्न 2, पुढील संज्ञा स्पष्ट करा कोणतेही 4. बघा तुम्हाला संज्ञा स्पष्ट करायचे आहे कोणतेही 4 आणि 8 मार्क्स तुम्हाला इथं घ्यायचे आहे. तर बघा 8 मार्क्सचा क्वेश्चन आहे. 8 मार्क्स तुम्ही घ्यायचे म्हणजे घ्यायचे. बघा इथं तुम्हाला सभासद, त्यानंतर संचालक, त्यानंतर गणसंख्या, त्यानंतर उपविधी, त्यानंतर क्रियाशील सभासद, त्यानंतर जागतिक अर्थव्यवस्था. बघा अशा प्रकारे तुम्हाला इथं 6 संज्ञा दिलेल्या आहेत. तर यापैकी तुम्हाला कोणत्याही 4 संज्ञा स्पष्ट करायच्या आहे आणि इझिली तुम्हाला 8 मार्क्स घ्यायचे आहेत. तर बघा याचा आन्सर मी या पेपरमध्ये तुम्हाला सांगत बसलो तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. यासाठी मी याचा आन्सर WhatsApp ग्रुपवरती दिलेला आहे. तर WhatsApp ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा आणि याचा आन्सर तुम्ही पाहू शकता किंवा आणखी काही लीक पेपर आले, काही IMP क्वेश्चन्स आले तर मी सर्वात पहिले WhatsApp ग्रुपवरती टाकत असतो. तर WhatsApp ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा. WhatsApp ग्रुपची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. तर WhatsApp ग्रुप तुम्ही जॉइन करा आणि याचा आन्सर सुद्धा तुम्ही पाहू शकता. सहकार विषयाचे आणखीन काही IMP क्वेश्चन्स पण मी WhatsApp ग्रुपवरती दिलेले आहेत. तर WhatsApp ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3, खालील विधानांबाबत सहमत लिहा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4, फरक स्पष्ट करा कोणतेही 3. बघा तुम्हाला इथं फरक स्पष्ट करायचे आहे कोणतेही 3 आणि 12 मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहेत. बघा इथं तुम्हाला प्रश्न दिलेले आहे चालू ठेव आणि बचत ठेव. त्यानंतर राज्य सहकारी बँक आणि नगरी सहकारी बँक. त्यानंतर बघा समोर आहे सहयोगी सभासद आणि क्रियाशील सभासद. त्यानंतर बघा अध्यक्ष आणि सहकारी आयुक्त व निबंधक. बघा अशा प्रकारे तुम्हाला इथं 4 फरक स्पष्ट करायचे दिलेले आहेत. बट यामधले तुम्हाला कोणतेही 3 फरक स्पष्ट करायचे आहे आणि 12 मार्क्स घ्यायचे आहे. बघा 4 त्रिक 12, 4 4 4 मार्क्स आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला 3 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे आणि इझिली 12 मार्क्स घ्यायचे आहे. याचा पण आन्सर मी WhatsApp ग्रुपवरती दिलेला आहे. त्यानंतर बघा समोर आहे टिपा लिहा. बघा कोणतेही 2 तुम्हाला इथं टिपा लिहायचे आहे आणि 8 मार्क्स घ्यायचे आहे. बघा याचा सुद्धा आन्सर तुम्हाला WhatsApp ग्रुपवरती मिळून जाईल. त्यानंतर इथे कारणे लिहा कोणतेही 2. बघा तुम्हाला इथं कोणतेही कारणे 2 लिहायचे आहे. 2 कारणे तुम्हाला लिहून 8 मार्क्स इझिली घ्यायचे आहे. याचा पण आन्सर तुम्हाला WhatsApp ग्रुपवरती इझिली मिळून जाईल. त्यानंतर इथे प्रश्न क्रमांक 7, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही 2. बघा हे जे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स एकदम IMP आहे. या क्वेश्चन्सला हलक्यात घेऊ नका. हा जो पेपर आहे हा 2026 चा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पेपर आहे. यामधलेच क्वेश्चन्स तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये पाहायला मिळतील. तर बघा हे आन्सर तुम्ही WhatsApp ग्रुपवरती न पाहता तुम्ही तुमच्या कोहिनूरमध्ये सुद्धा पाहू शकता, तुमच्या गाईडमध्ये सुद्धा पाहू शकता आणि जर तुम्हाला एवढा टाइम नसेल तर WhatsApp ग्रुपवरती तुम्हाला मी इझिली याचा आन्सर दिलेला आहे. तर तुम्ही WhatsApp ग्रुप जॉइन करू शकता आणि याचा आन्सर इझिली पाहू शकता. हे क्वेश्चन जर तुम्ही करून गेले तर तुम्हाला पेपरमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. तर बघा हे क्वेश्चन्स तुम्ही नक्की करून जा. तर बघा या पेपरचा फुल सोल्युशन मी WhatsApp ग्रुपवरती दिलेला आहे. तर तुम्ही एकदम कमी वेळात WhatsApp ग्रुपवरती जाऊन याचा आन्सर पाहू शकता आणि पेपरमध्ये चांगले मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर बघा समोर येते प्रश्न क्रमांक 7. बघा प्रश्न क्रमांक 7 आहे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा कोणतीही 2. बघा तुम्हाला थोडक्यात उत्तरे लिहायची आहे कोणतीही 2 आणि 10 मार्क्स तुम्हाला इथं घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे प्रश्न क्रमांक 8, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा कोणतेही 1. बघा तुम्हाला कोणतेही एका प्रश्नांचा सविस्तर आन्सर लिहायचा आहे आणि बघा तुम्हाला इथं एका सविस्तर आन्सर लिहायचे 8 मार्क्स आहेत. तर 8 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. याचा पण आन्सर मी WhatsApp ग्रुपवरती दिलेला आहे. तर WhatsApp ग्रुप नक्की जॉइन करा. बघा हा जो पेपर आहे हा पूर्णचा पूर्ण तुम्हाला ॲज इट इज येणार नाही. यामधले काही क्वेश्चन्स आहेत की ते IMP क्वेश्चन्स आहेत. हे क्वेश्चन्स तुम्हाला 2026 मध्ये म्हणजे उद्याच्या पेपरमध्ये नक्की पाहायला मिळतील. तर हा पेपर तुम्ही पूर्णपणे पाहून जा, याचा सर्व आन्सर पाहून जा आणि पेपरमध्ये चांगले मार्क्स घ्या. आणि आतापर्यंत पण तुम्ही चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. त्यानंतर बघा व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्या समोर एक हाईपचं ऑप्शन येते तर हाईप पण करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल आणि सर्वांचं चांगलं होईल. थँक्स.